ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मनसेच्या दीपोत्सवालाही ठाकरे बंधूंनी सहकुटुंब हजेरी लावली। दरम्यान यानंतर भाजपनं ठाकरे बंधूंवर टीका केली आहे, तर भाजपच्या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आलेला आहे। पाहूयात। शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंना विचारायचंय, कुठे मिरली? आधी टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला। मला सांगा, राज ठाकरेंकडे उगाच चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला। दोघांचे रंग पक्के आहेत। मराठीच्या नावावरती, मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात। ते काय दिवाळीला येऊ दे, का होळीला येऊ दे, का कशाला येऊ दे, त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही। ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाची गुलामी करण्याचं काम, ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाचा उदो करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने सांगितलंय, त्यांनी पक्क्या रंगाबद्दल बोलू नये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करा। त्या अशा आघाडीच्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून भाजपनं उद्धव आणि राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंवर शरसंधान साधलंय। मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पुढच्या काही दिवसात निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, यासाठी ठाकरे बंधूंनी देखील कंबर कसली आहे। त्यामुळे दिवाळीतच ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय। शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंना विचारायचंय, कुठे मिरली? आधी टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला। तुमच्या नवीन आघाडीमध्ये मतांसाठी तुम्ही त्या विस्मृतीत टाकल्या। त्याला सांगा, राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका। त्याला सांगा, राज ठाकरेंकडे उगाच चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला। दोघांचे रंग पक्के आहेत। ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत। भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे। संभाव्य युतीवरून शिंदेच्या शिवसेनेनं देखील ठाकरे बंधूंना धारेवर धरलंय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं कोणताही फरक पडणार नसल्याचा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला, तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली आहे। मराठीच्या नावावरती, मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात। ते काय दिवाळीला येऊ दे, का होळीला येऊ दे, का कशाला येऊ दे, त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही। लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकेल। शिवसेनेकडून ठाकरेंचं स्टेअरिंग काल राज ठाकरेंच्या हाती होतं। उद्धव ठाकरे त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेअरिंग द्यायचं, ते कन्फ्युजन झालेलं आहे। ड्रायव्हर सारखा बदलतोय। तुमचा रंग पक्का आहे, पण तो पक्का रंग हिरवा झालाय। ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाची गुलामी करण्याचं काम, ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाचा उदो करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने सांगितलंय, त्यांनी पक्क्या रंगाबद्दल बोलू नये। आशिषजी शेलार आमचे नेते आहेत, त्यांचं भूमिका, त्यांचे विचार हे हिंदुत्ववादी आहेत, हे वेळोवेळी सिद्ध झालंय। आम्ही रंग बदलणारे सरडे नाही आहेत, तुम्ही रंग बदलणारे सरडे आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू आहे, मात्र युतीची घोषणा कधी होणार याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता दिसत नसली तरी लवकरच युती होण्याची शक्यता आहे। कारण संजय राऊतांनी ठाकरेंच्या युती संदर्भात मोठं विधान केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करा। ही युती पक्की आहे। महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतोय की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही। त्या अशा आघाडीच्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। अद्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव हा काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही। आणि स्थानिक पातळीवरचं आमचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरचं आमचं संघटन या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करत आहे। त्यांच्या बैठका, आमचे त्या संदर्भातले दौरे, त्या संदर्भातले कार्यक्रम हे देखील आमचे सातत्याने आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय। मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास 2 दशकानंतर पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर ठाकरे एकत्र आले होते। यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच आहे।
त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा भेटीगाठींचं सत्र अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे. तसंच निवडणुकीच्या मैदानात देखील ठाकरे बंधू एकत्र उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.